आज आपण इंग्रजी व्याकरणामधील झिरंड हा प्रकार बघणार आहोत. तर इथे आपल्याला झिरंड हे धातुसाधित जे काही रूप असतं आपलं इन्फिनिटिव्ह, तर इन्फिनिटिव्हचं वाक्य आपल्याला इथे दिलेलं असतं आणि त्याचे आपल्याला झिरंडमध्ये रूपांतर करायचे असते. तर एकदम सिंपल पद्धत आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला झिरंड वाक्यामध्ये झिरंडचा वापर करा असं जर दिलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये मूळ क्रियापदाच्या अगोदर आपल्याला टू आलेलं असेल. तर रचना करत असताना कसल्याही प्रकारचा जास्त विचार न करता जशास तसं स्टॉप टू आपल्याला इथे काढून टाकायचे आहे आणि जो मूळ क्रियापद आहे प्ले त्याला ING प्रती लावायचा आहे. स्टॉप प्लेइंग झाले आपले उत्तर. तसेच आपण पुढील वाक्य पाहू. आता पुढील वाक्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की टू रीड आलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे, टू काढून टाकायचे आहे. मग आपल्याला आय लाईक टू काढून टाकले. रीडला ING लावायचे. रीडिंग उर्वरित भाग पोएट्री जशास तसे. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला झिरंड आपल्याला कसे करायचे आहे हे आता लक्षात आले असेल की फक्त आपल्याला काय केलेले असते की वाक्यामध्ये मूळ क्रियापदाच्या अगोदर टू आलेले असते, ते टू काढायचे आणि क्रियापदाला ING लावायचा. म्हणजे इथे आपल्याला बर्ड्स लव टू काढले, सिंग या शब्दाला ING लावले, सिंगिंग. हे झाले आपले उत्तर. यानंतर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे. तर पुढील प्रश्न काय आहे आपला, तर इथे आपल्याला टू फाईट म्हणजे टीच मी टू काढून टाकले, फाईटला ING लावले, फायटिंग झाले. किंवा हे आपण परत शब्द लिहू, फायटिंग FIGHTING. अशा प्रकारे आपल्याला जर वाक्यामध्ये टू आलेले असेल तर ते काढायचे आणि मूळ क्रियापदाला ING प्रती लावायचा. तर मग आपले ते वाक्य होते झिरंडचे. अशाच प्रकारचे नवनवीन आयडियाजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.